हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. गोल MPSC ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झामसाठी इतिहास विषयाचा संपूर्ण सिलेबस आणि महत्त्वाचे चॅप्टर समजून घेणार आहोत. इतिहास हा असा विषय आहे की योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास कमी वेळेत चांगले गुण मिळवता येतात. या व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिकसोबत कोणत्या भागावर जास्त भर द्यायचा आणि परीक्षेच्या दृष्टीने कोणते चॅप्टर सर्वाधिक महत्त्वाचे आहेत हेही आपण बघणार आहोत. त्यामुळे तुमचा अभ्यास अधिक सोपा आणि नियोजनबद्ध आणि गुण मिळवून देणारा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण सुरुवात करूया. इतिहास या विषयामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत परीक्षेच्या दृष्टीने. तर सर्वात पहिले कायदे. आता कायदे यात आपल्याला काय करायचे आहे, 1909, 1919, 1935 तसेच 1858चा जो कायदा, ज्यात आपल्याला बघायला मिळतं की भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली. 1909मध्ये काय झाले तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. त्यानंतर 1919मध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती लागली. त्यानंतर 1935मध्ये केंद्रात द्विदल शासन पद्धती निर्माण झाली. अशा प्रकारे या कायद्यांबद्दल आपल्याला सविस्तर वाचायचे आहे. त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि जमीन सुधारणा. आता गव्हर्नर जनरल जे काही इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने, वारंवार त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात, जसे की लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, कर्झन, डलहौसी, कॉर्नवॉलिस, वेलस्ली, तसेच वॉरेन हेस्टिंग, डफरिन, कॅनिंग, बेंटिक, लॉर्ड हार्डिंग, चार्ल्स मेटकॉफ. अशा प्रकारे गव्हर्नर जनरल त्यांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तसेच आता जमीन सुधारणामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत हे आपल्याला चार्टच्या बेसिसवर रीड करायचं आहे. त्याचे फायदे कोणते झाले, नुकसान कोणते झाले, या प्रकारे आपल्याला जमीन सुधारणा याबद्दल वाचायचं आहे. तसेच वृत्तपत्रे. आता वृत्तपत्रे आपल्याला महाराष्ट्रातील तसेच भारतातील वाचायचे आहे. तसेच परदेशात सुरू झालेले वृत्तपत्रे त्यांच्याबद्दल देखील आपल्याला जाणून घ्यायचे आहे. भारतातील वृत्तपत्रे जसं की नवा काळ, राष्ट्रगुप्ता, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, त्यांचे वर्ष कोणते, ठिकाण कोणते आणि संपादक कोणते होते. तसेच क्रांतिकारकांची वृत्तपत्रे कोणती होती, महाराष्ट्रातील त्यांची वृत्तपत्रे कोणती होती, त्यांचा परिणाम काय झाला, तसेच त्यांचे संपादक कोण होते, वर्ष, ठिकाण, वृत्तपत्राबद्दल इतर कोणते कायदे झाले याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे सामाजिक चळवळी, धार्मिक सुधारणा आणि विविध सामाजिक संस्था. आता यात आपल्याला काय करायचे आहे की महाराष्ट्रातील आधुनिक राष्ट्रीय शिक्षण तसेच शिक्षणाशी संबंधित व्यक्ती, त्यात आपल्याला जसे की अणुताई वाघ, विजापूरकर, बापूजी साळुंके, स्वदेशी शिक्षणाची स्थिती काय होती, विल्यम ॲडमचा रिपोर्ट त्यात आपल्याला वाचायचा आहे. तसेच भारतात पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य हे आपल्याला त्यात वाचायचे आहे. तसेच 1813चा कायदा, इंग्रजी शिक्षणाचा परिणाम काय झाला, शिक्षण विषयक आयोग व त्यातील समित्या कोणत्या होत्या, वूडचा अहवाल, हंटर आयोग, दुर्गाबाई देशमुख आयोग, कोठारी आयोग इत्यादी महत्त्वाचे टॉपिक आपल्याला यात करायचे आहेत सामाजिक चळवळी या टॉपिकमध्ये. तसेच आता धार्मिक सुधारणा बघायला गेलं तर धार्मिक सुधारणा त्यात आपल्याला काय करायचे आहे तर त्यात मिशनऱ्यांच्या हालचाली काय होत्या, ईस्ट इंडिया कंपनी व मिशनरी केंद्रे, महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरी व त्यांची कार्यपद्धती, त्यांचे शैक्षणिक कार्य काय होते हे आपल्याला ख्रिश्चन मिशनऱ्यांबद्दल वाचायचे आहे. तसेच ब्राह्मो समाज देखील आपल्याला वाचायचा आहे. ब्राह्मो समाज आणि त्यासंबंधी राजाराम मोहन रॉय आणि इतर व्यक्ती कोणत्या होत्या, त्यांचे कार्य काय होते. तसेच सतीप्रथेबद्दल आपल्याला वाचायचे आहे. त्यानंतर आर्य समाज. आता आर्य समाजाची स्थापना कधी झाली, त्याचा उद्देश काय होता, त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती कोणत्या होत्या. तसेच शीख धर्मातील सुधारणा काय होत्या, निरंकाळी चळवळ, त्यात नामधारी चळवळ, कुका चळवळ, सिंग सभा. तसेच धार्मिक सुधारणांमध्ये आपल्याला अजून येतं ते म्हणजे दक्षिण भारतातील चळवळी आणि त्यासंबंधी व्यक्ती कोणत्या होत्या. महाराष्ट्रातील प्रबोधन काळ. आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रातील प्रबोधन काळ. त्यात आपल्याला परमहंस सभा, प्रार्थना समाज, त्यातील संबंधित व्यक्ती कोण होत्या,
पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज, डिप्रेस क्लासेस मिशन, सोशल सर्व्हिस लीग, ब्राह्मणेतर चळवळ. आता ह्या टॉपिकवर आयोगाचा सर्वात जास्त भर आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला एकतरी प्रश्न बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचा उदय व विकास, तसेच संबंधित व्यक्ती व संघटना, काँग्रेसच्या आधीचा काळ व काँग्रेसचा काळ. आता त्यात आपल्याला काय रीड करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर त्यात सामाजिक पार्श्वभूमी काय होती, राष्ट्रीय संघटनांची स्थापना कशी झाली, जसं की इंडियन नॅशनल काँग्रेस. आता काँग्रेसची अधिवेशने कोणती झाली, कोणत्या वर्षी झाली, अध्यक्ष कोण होते, ठिकाण कोणते होते, आणि तसेच त्या दरम्यान महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या घडल्या याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वाचायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वाचायचं आहे. त्यानंतर जहाल व मवाळ गट याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच स्वराज्य, स्वदेशी व बहिष्कारी चळवळी, त्यात महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या झाल्या, व्यक्ती कोण होत्या हे देखील वाचायचं आहे. तसेच काँग्रेसचा प्रतिसाद काय होता, विविध संघटनांची स्थापना कशी झाली, होम रूल लीगबद्दल वाचायचं आहे. ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली होम रूल लीग आणि लोकमान्य टिळकांनी केलेली होम रूल लीग, ती कुठे सुरू झाली, कोणत्या वर्षी सुरू झाली, त्याचा उद्देश काय होता. त्यानंतर लखनौ करारचे वर्ष, ठिकाण आणि अध्यक्ष याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. तसेच आता 6 नंबरचा जो चॅप्टर आहे गांधी युग, राष्ट्रीय चळवळी, व्यक्ती, संस्था याबद्दल मी सांगते. त्यात आपल्याला काय वाचायचे आहे. आता गांधी युगाबद्दल, गांधीजी आफ्रिकेत गेले, त्यांचे तेथील कार्य वाचायचे आहे. भारतात त्यांचे आगमन झाले, त्यानंतर असहकार चळवळ, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, लाहोर अधिवेशन, सविनय कायदेभंग आणि विविध भागात त्यांनी जे सत्याग्रह केले त्या सत्याग्रहांबद्दल आपल्याला वाचायचं आहे अगदी डिटेलमध्ये. त्यानंतर गोलमेज परिषदा, ज्या काही 3 गोलमेज परिषदा झाल्या त्या गोलमेज परिषदांबद्दल वाचायचं आहे. तसेच गांधी आयर्विन करार, कराची अधिवेशन, त्यानंतर जातीय निवाडा, पुणे करार याबद्दल देखील वाचायचं आहे. हे देखील खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर फैजपूर अधिवेशन, ऑगस्ट घोषणा, चले जाव आंदोलन, राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या व्यक्ती जसे की दादाभाई नौरोजी, ॲलन ह्यूम, फिरोजशाह मेहता, लोकमान्य टिळक आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या देखील वाचायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे ब्रिटिश शासन विरोधी झालेले उठाव. आता यात आपल्याला वाचायचं आहे त्यातील राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग. आता गांधी युगातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो राहिला तो म्हणजे राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, जसे की सरलादेवी चौधरी, सरोजिनी नायडू, मॅडम कामा, राजकुमारी अमृता कौर, विजयालक्ष्मी पंडित. क्रांतिकारी स्त्रियांचा जो सहभाग होता तो म्हणजे अरुणा असफ अली, प्रीतिलता वड्डेदार, लक्ष्मी सेहगल, वीणा दास. परदेशात देखील स्त्रियांनी परदेशातील कोणत्या स्त्रिया होत्या ते देखील वाचायचं आहे. ॲनी बेझंट, जसे की भगिनी निवेदिता, मीराबेन या स्त्रियांबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे ब्रिटिश शासन विरोधी झालेले उठाव. आता त्यात आपल्याला वाचायचं आहे इंग्रजांविरुद्ध असंतोष आणि त्याची कारणे कोणती होती, बंगालमधील उठाव, दक्षिण भारतातील उठाव, आदिवासींचे उठाव आणि चळवळी, भारतातील 1857चा उठाव, त्याची कारणे, नेतृत्व कोणी केले आणि त्याचा परिणाम काय झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील रामोशांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, भिल्लांचा उठाव, तसेच इतर उठाव आणि त्यांचे नेतृत्व कोणी केले आणि त्याचा परिणाम काय झाला. तसेच वासुदेव बळवंत फडके यांचे बंड याबद्दल देखील आपल्याला रीड करायचं आहे. त्यानंतर शेतकरी चळवळ आणि त्यांचे उठाव, यात आपल्याला काय वाचायचे आहे की 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी, 1920मधील तसेच 1930 ते 40 या दशकात ज्या शेतकरी चळवळी झाल्या किंवा आंदोलने झाली त्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तर महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ यात आपल्याला दख्खनचे बंड, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट या ॲक्टबद्दल वाचायचं आहे. तसेच आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कामगार चळवळ, संबंधित कायदे, व्यक्ती, फॅक्टरी ॲक्ट यामध्ये आपल्याला काय वाचायचे आहे तर ते म्हणजे
कामगार चळवळीत स्थापन झालेल्या संघटना कोणत्या होत्या, कामगारांशी संबंधित कायदे कोणते होते, तसेच नेतृत्व आणि विशेष म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे डिटेलमध्ये. त्यानंतर 1857चा उठाव. आता 1857चा उठाव यात आपल्याला समाजसुधारक कोणते होते, कोणत्या समाजसुधारकांनी किंवा कोणी काय काय केले, दलित चळवळीत झाल्या त्या दलित चळवळी दरम्यान कोणत्या समाजसुधारकांनी काय काय केले त्यात आपल्याला वाचायचं आहे. गोपाळबाबा वलंकर, शिवराम जनाबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, गणेश अक्काजी गवई, कालीचरण नंदा गवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दलित चळवळ होती त्याबद्दल वाचायचे आहेत. आणि महिला समाजसुधारक यांच्याबद्दल पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, आनंदीबाई जोशी आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्याबद्दल वाचायचे आहे. 1857च्या उठावात मी तुम्हाला जे सांगितलं की रामोशांचा उठाव, भिल्लांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव आणि इतर जे काही महत्त्वाचे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला 1857चा उठाव याबद्दल वाचायचं आहे. समाजसुधारक मी तुम्हाला सांगितलेले आहेत कोणते महत्त्वाचे आहेत, त्यातील दलित चळवळी कोणत्या झाल्या, कामगार चळवळी, शेतकरी चळवळी ते देखील त्यात येतात. आणि समाजसुधारकमध्ये जे महत्त्वाचे आहेत जे आपल्याला समाधान महाजन सरांच्या पुस्तकात सापडतात, जसं की नाना जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, तसेच भाऊदाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सार्वजनिक काका, न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, वीरा शिंदे असे जे सगळे समाजसुधारक आपल्याला समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये आहेत ते सर्व आपल्याला डिटेलमध्ये रीड करायचे आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था आणि अर्थतज्ज्ञ व त्यांची मते. आता त्यात आपल्याला काय रीड करायचं आहे तर भारतीय अर्थव्यवस्था त्याबद्दल रीड करायचं आहे. तसेच उद्योगधंद्यांचा ऱ्हास कसा झाला, भारतीय शेतीचे व्यापारीकरण झाले, भारतात इंग्रजी भांडवलाचे आगमन झाले, तसेच संपत्तीचे वहन, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, आर्थिक विचारवंत त्यांच्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. जसं की न्यायमूर्ती रानडे असतील, गोखले असतील, रामकृष्ण विश्वनाथ असतील, दादाभाई नौरोजी, लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि रमेश दत्त यांच्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर 13 नंबरचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे रेल्वे, टपाल, तारायंत्र. हे तुम्हाला हा चॅप्टर ब्रिटिश काळात ज्या सुधारणा झाल्या त्यात येतो. ते समाधान महाजन सरांचं जे बुक आहे त्यात आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये ज्या काही ब्रिटिशकालीन सुधारणा दिलेल्या आहेत त्यात हे चॅप्टर हे मुद्दे इन्क्लूड आहेत, तिथून तुम्ही ते रीड करायचे आहेत. त्यानंतर इथे येतं की मुस्लिम धर्मातील सुधारणा व त्या संबंधित व्यक्ती कोणत्या होत्या. आता त्यात आपल्याला काय रीड करायचं आहे तर मुस्लिम धर्मातील ज्या चळवळी झाल्या जसे की फरियादी चळवळ, वहाबी आंदोलन, देवबंद चळवळ, अलीगढ आंदोलन व त्यातील व्यक्ती कोणत्या होत्या, त्यांचा उद्देश काय होता हे त्याबद्दल रीड करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना. आता महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना यात आपल्याला जे रीड करायचं आहे ते म्हणजे पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी ज्या झाल्या त्या म्हणजे या मी महाराष्ट्र आणि भारतातील सांगते. तर भारतातील ज्या होत्या त्या बंगालमधील, पंजाबमधील आणि क्रांतिकारी चळवळ, विदेशातील भारतीयांचे कार्य, तसेच सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना याबद्दल देखील आपल्याला रीड करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ज्या काही चळवळी होत्या त्या म्हणजे चाफेकर क्लब, अभिनव भारत, शिवाजी क्लब, गुप्त संघटना याबद्दल आपल्याला वाचायच्या आहे. आणि जे काही क्रांतिकारक होते जसं की वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाबाराव सावरकर, सिद्धू काणे, विष्णू गणेश पिंगळे, अनंत कान्हेरे, शिवराम राजगुरू आणि इतर काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला हिस्ट्री या विषयाबद्दल सांगितलेलं आहे. एवढे जर टॉपिक आपण व्यवस्थित केले तर आपल्याला नक्कीच त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 9 असे गुण आपल्याला परीक्षेत भेटतील. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून सांगते मी. हा प्रिलिमचा सिलेबस आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि
त्याचसोबत PYQ देखील करायचे आहे. त्यामुळे आपल्याला एक चालना मिळते की आपण कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायला हवा. तर अशा प्रकारे हे इतिहासाचं मी ॲनालिसिस केलेलं आहे महत्त्वाच्या टॉपिकचं. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.